आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। नमस्कार, स्वागत आहे सुपरफास्ट 24 तास मध्ये। आज अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातोय की परभणी शहरामध्ये श्री गजानन महाराज यांची जी दिंडी पंढरपूरला दरवर्षी जात असते, तर ती दिंडी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय भक्तिभावाने परभणी शहरातील नागरिकांनी दिंडी ही आगमन होतात। आज सकाळी 11:30-12च्या दरम्यान आगमन झालं आणि इथे कडूबाईचा जो मळा म्हणतात त्या अनेक वर्षांपासून इथे येऊन या दिंडीचं दर्शन परभणीकर घेत असतात। माझ्या पाठीमागे बघू शकता की फार मोठ्या हजारोंच्या संख्येने परभणी शहरवासी जे आहेत की ते दर्शन घेत आहेत आणि अतिशय भक्तिभावाने, आणि विशेष म्हणजे इथे मोठ्या प्रमाणात भक्तांची व्यवस्था केली जात असते। तरुण, लहान मुले, महिला, वृद्ध यासह बहुसंख्य लोक इथे उपस्थित आहेत। तर या संदर्भात आपण बोलूयात। नगरसेवक बबलू टाक आहेत आणि ही टीम आहे तरुणांची। श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांच्या संदर्भात बी काही कमी जास्त पडतंय का आणि सोय घेण्यासाठी बबलू टाक आणि त्यांचं मित्रमंडळ नेहमी कार्यतत्पर असतं। बबलू भाऊ, खूप खूप स्वागत आहे चॅनल मध्ये। काय सांगता, अतिशय भक्तिभावाने आजचा हा सर्व भाविक भक्त श्री गजानन महाराजांच्या दर्शन घेत आहेत? मागच्या 8 दिवसापासून आम्ही सर्व भाविक भक्ती इथे येणार आहेत म्हणून आमच्या वार्डामध्ये स्वच्छता मोहीम राबवत आहेत, वारंवार स्वच्छता करत आहेत। आजही आमचे कर्मचारी इथं भरपूर आहेत आणि सगळे भाविक इथं दरवर्षी येत असतात आमच्या प्रभागामधून। आम्ही इथं त्यांची बरीच सोय घेतली, काळजी घेत आहे। बघू, मला सांगा की आपण अनेक वर्षांपासून पाहतो की इथे दिंडी येत असते, भाविक भक्त इथे येत असतात। काय श्रद्धा काय सांगते तुम्हाला की या दर्शनाने काय तुम्हाला काय अनुभूती येते? दर्शनाने म्हणजे नवी चेतना मिळते आम्हाला आणि आम्ही हर वर्षी प्रमाणे दिंडीची वाट बघत राहतो, कधी हे दिवस येते की महाराज गजानन महाराज पालखी परभणीमध्ये येते आणि सगळीकडे भाविक भक्ताचं प्रसन्न वातावरण असतं। म्हणजे वारकरी संप्रदाय हा समतेचा आहे, मानवतेचा आहे, ज्याने अनेक संतांनी आपल्याला माणसं जोडण्याचा एक संदेश दिलेला आहे। याबाबत काय वाटतं? वारकरी संप्रदायाचे आमच्या प्रभागामध्ये ही जी दिंडी येते त्याच्यामुळे आमच्या इथे पूर्ण असं पंढरपूरच भरते जणू असं सगळं वारकऱ्यांचं आमच्या इथं वास आहेत सगळं, आणि दिंडी इथं येते ह्या कारणाने आम्हाला साक्षात गजानन महाराज इथे येऊन गेले। आणि एकंदरीत आपण गजानन महाराजांच्या संस्थानांचं पाहतो, अमर गालफडे सर आणि आजूर माझ्यासोबत आहे। अमर सर, आज आपण पाहतो की दरवर्षी कव्हर करतो आपण हे की गजानन महाराजांच्या पालखीची ही व्यवस्था अतिशय सुनियोजित असते, जिथे की भाविक भक्तांना सुद्धा कुठलीही कमी पडू नये किंवा काय होणे, हे शिस्त काय वाटते? शिस्तीची अंमलबजावणी किती चांगली? गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर सुद्धा किती मोठा व्हीआयपी असो त्याला लाईनीत दर्शन घ्यावं लागते। त्याच्यामुळे इथं येणारा प्रत्येक भाविक हे कुठं मध्ये घुसायचा प्रयत्नच करीत नाही, कारण त्याच्या मनामध्ये हे झालेलं आहे की इथं लाईनीतच दर्शन भेटते। त्याच्यामुळे असं कोणीच काय करत नाही, एक शिस्त लागलेली संस्थेचा एवढा मोठा कारभार आहे, सगळ्या शिस्तबद्ध आहे। त्याच्यामुळे इथं सुद्धा नागरिक मनाने शिस्त पाळतात। आणि विशेष म्हणजे लहान मुलांपासून ही जे संस्काराची शिदोरी आहे ही संतांच्या विचाराची, गजानन महाराजांची पालखीने अनेक संतांच्या पालख्या इथे येत असतात, याबद्दल काय वाटतं? याच्यानंतर सुद्धा ते जेवढे लहान मुलं वगैरे त्यांनी हे सगळं बघावं आणि आमच्या नंतर त्यांनी सुद्धा हे पालखीचं सगळं करत राहावं आणि आपल्या धर्माकडे सगळे जास्तीत जास्त वळावं त्यांनी सुद्धा, त्याच्यासाठी एक चांगला संदेश आहे। काय सांगाल परभणीकरांना बबलू भाऊ, काय संदेश द्या या पालखी निमित्त स्वागतासाठी? सगळ्यांना पालखीनिमित्त शुभेच्छा देतो आणि परभणीकरांना सुद्धा सगळ्या पालख्या येणार आहेत, ज्याला जे काही होईल घडल त्या हिशोबाने त्यांनी परभणीमधून जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करावं एवढं मी त्यांना आवाहन करतो माझ्या वतीने। तर माझ्यासोबत होते हे नगरसेवक बबलू टाक, त्यांनी त्यांच्या सोबत मित्रमंडळाने आणि महापालिकेच्या वतीने जी शक्य आहे ती सेवा देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। मोठ्या भक्तिभावाने आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता, दर्शनाची रांग हजारोंच्या संख्येने आहे आणि आज दिवसभराच्या अपडेट्स या निमित्ताने या पालखीला दिवसभरात परभणी शहरात आगमन होतात, विविध ठिकाणी त्याचं स्वागत होणार आहे। त्याचे अपडेट सुद्धा मी आपल्यापर्यंत सुपरफास्ट 24 तासच्या माध्यमातून पोहोचत आहे। आणि सुपरफास्ट 24 तासला आपण फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करा आणि युट्यूबला सुद्धा सबस्क्राईब करा। माझ्यासोबत अमर गालफडे, मी राहुल वहिवाळ, परभणी।